चाललो आहोत माझ्या गावी नेटिव्ह प्लेसला. तर आता मी निघत आहे मुंबईवरून, अंधेरीवरून. आपला प्रवास असणार आहे सुमारे 150 ते 160 किलोमीटर. तर आपण बघणार आहोत ट्रॅव्हलिंगची मजा. चला मित्रांनो, आपण आता रेडी होत आहे. आपला जॅकेट घालत आहोत, सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रायडिंग गिअर्स, हेल्मेट कंपल्सरी आहे नेहमी राईड करताना. अरे ग्लव्स कुठे गेले? ओके, ग्लव्स, हेल्मेट. चला तर मग स्टार्ट करूया आपली राईड. ही आपली गाडी आहे अंटाप. सो नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आता आपली राईड स्टार्ट करतो आहे. आपण आता इकडनं निघणार आहोत. मुंबईवरून निघतो, अंधेरीवरून. जवळपास 150 ते 160 किलोमीटर असं ते आपला प्रवास असणार आहे. आणि आपण सोलो राईड करतो आहे. तर बघूया, प्रवासात खूप काही अशी एन्जॉय आहे आणि खूप सारी अशी मजा येणार आपल्याला. तुम्हाला कळवेलच पुढे. तर रेडी टू गो. तर मित्रांनो, आता बघा दुपारचं वातावरण, वाजलेत 12:30-1 वाजलेत, पण एकदम पावसाळी असं वातावरण झालं, एकदम खूप सुंदर असं. तर त्या वातावरणामध्ये राईड करायला एक वेगळीच अशी मजा अशी येते आणि वेगळा त्याचा एक्सपिरियन्स असा मला जाणवतो. आणि मी तर आता हा आपला सोलो राईड आहे, तर खूप असं वेगळंच एक्सपिरियन्स होतो आहे. छान आहे. वाव, फक्त आहे ना पाऊस पडायला पाहिजे, तर एवढं खूप छान वाटेल पावसामध्ये राईडला. तर त्यामध्ये राईड करायला फुल धमाल येईल. ॲक्च्युली आपण चाललो आहेत माझ्या नेटिव्ह प्लेसला, वडपाल या गावी. तर ॲक्च्युली सडनली असं अचानक प्लॅन झाला की म्हणजे कंटिन्यू काममध्ये सॅटर्डे संडे पण काम, त्यामध्ये पण थोडा मनाला विश्रांती आणि एक असं म्हणजे खूप कंटाळा आणि एक वेगळं स्ट्रेस लाईफ झाली. तर त्यामधून सडनली आपण ब्रेक घेऊन एक अशी सोलो राईड करतोय. करून जो आपला त्रास होता, जो आपल्याला स्ट्रेस होता, थोडा माइंड रिलॅक्स आणि थोडं म्हणजे स्वतःसाठी जगण्यासाठी आपण ही राईड करतोय. तर मित्रांनो, तुम्ही पण असंच जर तुमच्या जीवनातून कंटाळला असाल की तुम्ही थोडं एकदम डिप्रेसमध्ये असाल कामाच्या ताणामधून, तर तुम्ही पण नक्कीच अशी सोलो राईड करा. कुठेही जिकडे तुम्हाला जाता येईल, जिकडे तुमची इच्छा असेल या जिकडे तुम्हाला जावंसं कधी वाटलं असेल, बिंदास जावा तिकडे. फक्त जास्त विचार करत बसू नका की मी आज जाईल, उद्या जाईल, मी याला विचारतो त्याला विचारतो. असं विचार करत बसलो ना तर कधीच प्लॅन सक्सेस होत नाही. मी तर डायरेक्ट काल नाईटला थोडा माइंडमध्ये विचार आला की जातो, आणि डे ऑफ भेटला, देन प्लॅन रेडी होता, डायरेक्ट माइंडमध्ये रेडी होता, डायरेक्ट सक्सेसफुल करून टाकला. ओ, तर आपण आता इकडे पनवेलला पोहोचणार आहोत आणि पनवेलवरून मग आपण आपल्या मुंबई गोवा हायवे फायनली त्याच्यावरती आपली राईड स्टार्ट करू. फक्त त्यामध्ये आपल्याला थोडं पाऊस आला ना राईड करताना, तर थोडा एक अजून वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला भेटेल या क्लायमेटमध्ये, या सीझनमध्ये, या टायमामध्ये.
आणि ते पण मुंबई गोवा, ते पण कोकणामध्ये. ओ वाव. टुवर्ड्स पनवेल. काही टाईममध्येच आपण काही वेळातच आपण पनवेलला पोचू. मग तिकडे आपण बघू थोडा काय फ्रेश वगैरे, थोडं काय स्नॅक्स वगैरे, चहा वगैरे घेतली तर, नाहीतर आपण सरळ कंटिन्यू करू. वाव मित्रांनो, तुम्ही पण जर असं सोलो राईड नक्की करा. सोलो राईड अशी ग्रुपमध्ये राईडमध्ये ती एक वेगळीच मजा असते, पण सोलो राईडची पण एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. तर स्टार्टिंगला तुम्ही छोटं राईड करा, जास्त लॉंग राईड नका घेऊ. जर तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल या अनसेफ असं वाटत असेल तर. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत पनवेलच्या पुढे आणि आता आपण थोडं चहा नाश्त्यासाठी थांबणार आहोत. आपण थांबलो आता इकडे जोशी वडेवाल्याच्या इकडे. तर इकडे खूप छान असे वडे भेटतात असं ऐकलं आहे. तो आपण चहा आणि वडे थोडं खाणार आहोत इकडे. तर बघाल तुम्ही की हा कसं क्लायमेट झालं एकदम, आणि यांचं इकडचं मस्तपैकी गरमागरम वडे आणि चहा आणि एकदम पावसाचं वातावरण, त्यामध्ये छान वाटतंय. बघाल तुम्ही. तर आता आपलं नाश्ता करून झालेला आहे. तर आता आपण पुन्हा एकदा आपण आपल्या सोलो राईडला आपण स्टार्ट करतो आहे, आणि आता पुन्हा आपण तर आपली राईड कंटिन्यू करतो आहे मुंबई गोवा हायवे कोकणामध्ये जाण्यासाठी. तर बघाल तुम्ही आजूबाजूला किती छान असं निसर्ग, आणि त्यामधून आपली राईड, आणि एकदम पावसाळी वातावरण. खूप छान असं एकदम राईड चालली आपली. तर मित्रांनो, तुम्ही पण अशा सोलो राईडला नक्की जा, आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. प्लीज लाईक, शेअर.